कोल्हापुरातील गांधी मैदानाला समस्यांचा विळखा पडलाय। पावसाळ्यात मैदानाला तळ्याचं स्वरूप येतं, तसंच मैदानात वारंवार निर्माण होणाऱ्या दलदलीमुळे वर्षातील 5 महिने खेळाडूंना गांधी मैदानाचा वापर करता येत नाही। यंदा तर डिसेंबर उजाडला तरी मैदान सुस्थितीत नव्हतं। त्यामुळे क्रिकेटपटूंनी वर्गणी काढली। 40,000 रुपये जमवून त्यातून गवत कापणी करत जेसीबीद्वारे मैदानातील खड्डे मुजवले आणि रोलिंग करून मैदान सुस्थितीत आणलं। त्यामुळे आता खेळाडूंसह आणि वॉकर्सना या मैदानाचा वापर करणं शक्य झालंय। कोल्हापुरातील गांधी मैदानाला समस्यांचं ग्रहण लागलंय। पूर्वी वरुण तीर्थ म्हणून ओळख असलेल्या या तळ्याचं शहराच्या विस्तारानंतर मैदानात रूपांतर झालं। त्यामुळे शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ इथल्या खेळाडू आणि फिरायला येणाऱ्या लोकांना या मैदानाचा उपयोग होऊ लागला। मात्र दरवर्षी पावसाळ्यात या मैदानाला तळ्याचं स्वरूप प्राप्त होतं। तसंच मैदाना शेजारून वाहणाऱ्या नाल्यातील सांडपाणी वारंवार मैदानात साचतंय। त्यामुळे खेळाडूंचा हिरमोड होतो। आता पावसाळा संपून 2 महिने उलटले तरीही महापालिका प्रशासनानं मैदानातील गवत कापलेलं नाही। मैदानात पडलेले खड्डे, ओबडधोबडपणा, पिचची दुरवस्था याबाबत खेळाडूंनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला। मात्र महापालिका प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं अखेर खेळाडूंनी वर्गणी काढून मैदानाची स्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला। खेळाडूंनी 40,000 रुपये जमवून गवत कापून घेतलं, जेसीबीद्वारे खड्डे मुजवले, रोलिंग केलं, मैदानावर सातत्यानं पाणी फवारलं। आता या मैदानाला ऊर्जितावस्था आली आहे। त्यामुळे क्रिकेटपटू, फुटबॉलपटूंना तसंच सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी मैदान उपलब्ध झालंय। खेळाडूंनी महापालिकेच्या भरवशावर न राहता स्ववर्गणीतून मैदानाचा विकास केला। त्यामध्ये राणा राहुल स्पोर्ट्स, शिवाजी पेठेतील सर्व तालीम संस्था आणि मंडळातील खेळाडूंनी पुढाकार घेतला।